कृष्णा आर्थिक परिवारातील विविध बँका, पतसंस्था आणि वित्त संस्थांच्या चेअरमन, संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भव्य स्नेहमेळावा रविवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता मलकापूर येथील क्रिस्टल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यात कृष्णा सहकारी बँक, दी पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, सहकार महर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड तसेच वित्तपेठ निधी लिमिटेड या संस्थांचा समावेश होता. कार्यक्रमादरम्यान शाखा विस्तारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला कराड दक्षिणचे आमदार व कृष्णा बँकेचे चेअरमन डॉक्टर अतुलबाबा भोसले, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले यांची उपस्थिती होती. तसेच कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजीभाऊ मोरे, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन कापसे, व्हाईस चेअरमन मोठे साहेब, संचालक व जिल्हा परिषद सदस्य रवी ताटे, जयवंतराव भोसले पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन धनाजी जाधव यांचीही उपस्थिती होती. याशिवाय कृष्णा महिला पतसंस्थेच्या चेअरमन जाधव, वित्तपेठा मल्टीस्टेटचे चेअरमन विक्रम पवार, कृष्णा बँक मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन तोडकर, कृष्णा कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुतार तसेच कृष्णा बँकेचे संचालक प्रदीप नाना, शिवाजीराव थोरात, विजयभाऊ जगताप, ॲडव्होकेट विजयकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटण अर्बन बँकेचे माजी चेअरमन राजे महाडिक, गाडगे साहेब यांच्यासह सर्व संचालक, विविध संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सभासद बंधू व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकात्मता, संवाद आणि परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी स्नेहमेळाव्यादरम्यान काही महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले. या संस्थांतील कर्मचाऱ्यांच्या पगारात 1 मे पासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून एकूण 8 लाख रुपयांच्या बक्षिसाचे यावेळी वितरण करण्यात आले. आज कृष्णा आर्थिक परिवाराचा स्नेह मेळावा आम्ही आयोजित केला होता. ज्यांनी चांगलं उत्कृष्ट काम मागच्या आर्थिक वर्षामध्ये केलेलं आहे त्या सगळ्या लोकांचा मान सन्मान करून त्यांना नवीन वर्षासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा मेळावा आम्ही आयोजित केलेला होता. कृष्णा आर्थिक परिवाराचा मागच्या वर्षीचा व्यवसाय हा 3109 कोटी रुपये इतका झाला. त्याच्यामध्ये कृष्णा सहकारी बँक, पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था, कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था, वित्तपेठा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी अशा 5 संस्थांचा समावेश आहे. 5ही संस्था अत्यंत उत्तम आर्थिक परिस्थितीमध्ये आहेत. 5ही संस्थांचा अत्यंत उत्कृष्ट कामकाजाच्या बाबतीमध्ये आलेख हा बघायला मिळतोय. आणि आज या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही 1 मे रोजी सगळ्या सेवकांना पगारवाढ देण्याच्या बाबतीमधला निर्णय संचालक मंडळाचा कळवलेला आहे. आणि 1 मेला कामगार दिनाच्या निमित्तानं सगळ्या आर्थिक परिवारामधल्या सेवकांना नवीन पगाराच्या पावत्या मिळतील अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचं प्रगतीचं पाऊल सेवकांच्या बाबतीमध्ये आजच्या ह्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही टाकले. 3 शाखा ज्या नवीन होणार त्या कोणते ठिकाणी? आता 3 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र वाढलंय आणि 4 नवीन शाखा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर बँकिंग ऑथरायझेशन प्रमाणे की बँकेच्या जेवढ्या शाखा आहेत त्याच्या 15% नवीन शाखा या एका वर्षामध्ये होऊ शकतात जर का आपलं आर्थिक व्यवस्थापन चांगलं असेल तर. आपलं आर्थिक व्यवस्थापन चांगलं असल्यामुळं आपल्याला 4 नवीन शाखा काढण्याची परवानगी आहे. त्या 4 पैकी 3 शाखा या नवीन जिल्ह्यांमध्ये होतील. मग सोलापूर असेल, रत्नागिरी असेल, ठाणे म्हणजे नवी मुंबईचा परिसर ठाणे जिल्ह्यामध्ये येतो तिथं असेल. आणि 1 शाखा मात्र आमचं जे कार्यक्षेत्र मूळ आहे तिथं आम्ही काढू अशी परिस्थिती आहे. मग थोडासा सर्व्हे झाल्यानंतर कुठं नेमकी शाखा काढायची हे ठरेल आणि मग आम्ही तिथं शाखा काढू. बाबा, सोलर घरी योजनेची तुम्ही आता सांगितलं, कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन असेल आणि देशात एक वेगळं मतदारसंघ म्हणून
काही आढळ असेल का? पीएम सूर्यघर योजना जी आहे ती सगळ्यात जास्त कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये राबवण्याचा माझा मानस आहे. 10,000 घरांवर सोलर पॅनल बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 10,000 कुटुंबांना विजेचं बिलच भरायला लागणार नाही असा प्रयत्न हा माझा राहणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये असे जर का 10,000 घरं ह्या योजनेमध्ये आपण समाविष्ट करू शकलो तर 3 किलोवॉटचं पॅनल आपण जर का बसवू शकलो तर साधारण 3,000 रुपये जे तुमचं महिन्याचं लाईट बिल येतं ते लाईट बिलच तुम्हाला भरायला लागणार नाही आणि साधारण 10,000 घरांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 3 कोटी रुपयाचं विजेचं बिल हे महिन्याला तुमचं कमी होईल आणि वर्षाला 36 कोटी रुपये या मतदारसंघामधल्या लोकांचे वाचू शकतील. त्याच्यासाठीचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृष्णा सहकारी बँक असेल, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था असेल, या दोन्ही संस्थांनी लीड बँक म्हणून या योजनेला चालवण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं नुसत्या 3 सह्या करायच्या आणि 3 सह्या केल्यानंतर हे पॅनल इन्स्टॉल करण्याच्या बाबतीमधली जोखीम ही आम्ही एक 40 लोकांची टीम केलेली आहे. ती टीम ती सगळी जोखीम उचलेल आणि अत्यंत हाय क्वालिटीचे पॅनल्स, बेस्ट इन्व्हर्टर्स, चांगलं इन्सुलेशन हे करून जास्तीत जास्त विजेची निर्मिती प्रत्येक घरावर झाली पाहिजे याच्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. आणि मतदारसंघाच्या लोकसंख्येप्रमाणे सगळ्यात जास्त देशामध्ये ही योजना राबवण्यासाठी आम्ही आता कटिबद्ध आहोत. आम्ही आतापर्यंत 560 पॅनलचं इन्स्टॉलेशन ऑलरेडी केलेलं आहे आणि येत्या 30 एप्रिलपर्यंत अजून 500चं इन्स्टॉलेशन होऊन 1,000 पेक्षा जास्त पॅनल्स किंवा 1,000 घरांवर आपली ही योजना कार्यान्वित झालेली असेल आणि खूप जोमानं ह्या योजनेचं गावोगावी काम चालू आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण ह्या योजनेची सगळी माहिती घेऊन आपण स्वतः करायचं असेल तर स्वतः करू शकता. जिथं आमची मदत लागेल तिथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा सगळा कृष्णा परिवार तुमच्या पाठीशी उभा आहे. पण लोकांनी ह्या योजनेचा फायदा घेतला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.